क्राइम ब्रांच की एंटी एक्सटॉर्शन सेल ने बुक्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया को लाखों रुपए का चूना लगाने वाले गिरोह का पर्दाफाश कर इस मामले में अब तक 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार किए गए आरोपियों में चिराग डे, कुख्यात आरोपी रोशन सिंह, दीपक मौर्य और उनका एक अन्य साथी शामिल है। पुलिस सूत्रों के मुताबिक आरोपियों ने नागपुर की प्रसिद्ध बुक पब्लिशिंग कंपनी बुक्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया को 76 लाख रुपए का चूना लगाया था। इस संबंध में गिट्टी खदान पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई थी। क्राइम ब्रांच की एंटी एक्सटॉर्शन सेल ने इस मामले की समानांतर जांच करते हुए इन चारों आरोपियों को बिना किसी ठोस सबूत के नाला सोपारा से गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपियों के पास से किताबें भी जब्त की है। इस मामले में और भी गिरफ्तारियां होने की संभावना है। आगे की जांच जारी है। कदम पोलीस स्टेशनला 550/24 नंबरचा एक गुन्हा दाखल झालेला होता, कलम 420 अन्वये। यातील फिर्यादीक बुक पब्लिकेशन्स म्हणजे जे शालेय पुस्तक असतात त्यांचं उत्पादन करतात आणि विविध शाळांना म्हणजे नर्सरी पासून ते 5वी 6वी पर्यंतच्या पोरांना जे वर्क बुक्स असतात त्याचं ते प्रोडक्शन करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची विक्री होते। तर या DCI नावाच्या कंपनीसोबत मुंबई नाला सोपारा येथील काही लोकांनी सगळे त्यांचे खोटे दस्तावेज दाखवून खोटं दुकान, खोटं आधार कार्ड, खोटं पॅन कार्ड आणि फक्त फोटो त्यांचे ओरिजिनल अशा पद्धतीने त्यांची भेटीगाठी होऊन त्यांना माल म्हणजे या पब्लिकेशन कंपनीला माल ते खरेदी करतील व ते विविध शाळांना विक्री करून कंपनीला परत पैसे पेड करतील असं त्यांच्यात ठरलेलं होतं। एक सर्वसामान्य याप्रमाणे त्यांना सुरुवातीला काही माल पाठवण्यात आला कंपनीकडून, तर त्यांनी फक्त 1 लाख रुपये त्यांना कंपनीला पाठवले आणि नंतर पुन्हा आता जसं शाळा चालू होतात मार्च, एप्रिल, मे, जून या पिरियडमध्ये आणखीन मालाची मागणी केली की आम्हाला खूप डिमांड आहे आणि तुम्ही ताबडतोब माल पाठवा। कंपनीने पटापट त्यांना जसं पैसे येणारच बा या हेतूने त्यांना माल पाठवला। नाला सोपारा येथे बालाजी बुक स्टॉल नावाचं एक त्यांनी नकली दुकान तयार केलेलं होतं। तिथे त्यांचा गोडाऊन होता आरोपींचा। तिथे माल पोहोचला आणि माल पोहोचल्यानंतर यांनी सगळा माल रफादफा केला। जवळपास कंपनीकडून 76 लाखाचा माल त्यांनी रिसिव्ह केला आणि सगळी दुकानदारी बंद करून गायब झाले। त्यांचे फोन बंद, त्यांचे ॲड्रेसेस खोटे, सगळं त्याच्यामुळे त्यांचा काही शोध लागत नव्हता। फिर्यादीने बराच प्रयत्न केला परंतु त्याला कुठलाही जेव्हा त्यांचा पता लागला नाही त्यामुळे त्यांनी मग पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली। माननीय CP साहेबांच्या आदेशान्वये सदरचा गुन्हा क्राईम ब्रांचकडे तपासाला आला। या गुन्ह्याचा आम्ही सुरुवातीपासून संपूर्ण सखोल अभ्यास केला। यात आरोपींचं कुठलंही आम्हाला धागाधोरा मिळून येत नव्हता। नंतर आम्ही तपासाकरिता स्वतः आमचं खंडणी विरोधी पथक आणि आम्ही स्वतः मुंबई नाला सोपारा भागात तपास करण्याकरता गेलो। तिथे सुद्धा सुरुवातीला आम्हाला कुठलीही माहिती मिळून आलेली नाही। त्यावेळी आम्ही आमचं तांत्रिक विश्लेषण आणि इतर प्रकारच्या सगळ्या पोलिसी पद्धतीने तपास करून आम्ही परत आलो। त्यानंतर आम्हाला विशेष माहिती प्राप्त झाली। FIR मधील जे आरोपी होते चिराग डे आणि मौर्य, दीपक मौर्य यांच्याविषयी काही गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्यावरून आम्ही ताबडतोब मुंबई नाला सोपारा इथे रवाना झालो। तेथील पोलीस स्टेशन आचोळे हद्दीमध्ये यांच्या रहिवासी काही जागा मिळून आल्या नेहमीच्या फिरण्याच्या। त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित सापळा रचला, ट्रॅप करून त्यांना ताब्यात घेतलं। सदर गुन्ह्यात आज रोजी 4 आरोपी अटक आहेत आणि 4ही आरोपींपैकी एक रोशन सिंग नावाचा एक मुख्य आरोपी आहे जो या सगळ्या षड्यंत्रात शामिल होता। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।